नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र राठोड कृष्णा शेती सल्ला या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो। मित्रांनो, आपण आलेलो आहेत घारगाव, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर येथील। मित्रांनो, हा टोमॅटोचा 8323 या व्हरायटीचा प्लॉट आहे। आपल्यासोबत मित्रांनो युवा शेतकरी आहे हर्षद भाऊ, व त्याचबरोबर रिद्धी सिद्धी कृषी उद्योग घारगाव येथील संचालक, या दुकानाचे संचालक आहेत। त्यांच्या थ्रू ही ट्रीटमेंट चालू आहे, ते सुद्धा आहेत। त्यांच्या दुकानावरून औषधं वगैरे चालू आहेत, ते सुद्धा सोबत आहे। व हर्षद भाऊ आहेत, हर्षद भाऊ स्वतः प्रॅक्टिकली शेती करतायत। हर्षद भाऊ नमस्कार। नमस्कार। आपलं नाव, पत्ता आणि परिचय आपलं। नमस्कार शेतकरी बांधवांनो, माझे नाव हर्षद अनिल गाडेकर, राहणार घारगाव, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर। आज आपण या आमच्या सेमनिस कंपनीच्या 8323 च्या टोमॅटोच्या प्लॉटमध्ये आहोत। सदर प्लॉट हा 66 दिवसांचा झालेला आहे आणि आपण प्लॉटमध्ये बघू शकता एकदम उत्तम प्रकारे सेटिंग वगैरे झालेली आहे। त्या बरोबर नवीन जी फुलकळी आहे ती पण फुलकळी निघत आहे आणि सेटिंग पण होत आहे आणि मालाची साईज पण आहे भरपूर। बरं हर्षद भाऊ, तुम्ही हे जे नियोजन केलेलं आहे, एकंदरीत तुमचा हा प्लॉट आहे पूर्णपणे, प्लॉटचं तुम्ही कशा पद्धतीने नियोजन केलं? तुम्ही औषधं असेल, खतं असतील, काही वेगवेगळ्या ज्या सेंद्रिय आपल्या ज्या ऑर्गॅनिक ज्या स्लरी राहतात त्या तुम्ही कशा पद्धतीने केल्या, कशा पद्धतीने नियोजन चालू आहे तुमचं? सुरुवातीला आपण या प्लॉटला बेसल डोस भरला। बरं, बेसल डोस मध्ये जसे की ऑलफर्ट, कॅल्फर्ट किंवा जे पॉलिसल्फेट आहे या प्रोडक्टचा आपण उपयोग केला। बरं, त्यानंतर लागवड केल्यानंतर त्याला 3 ड्रेंचिंग झाल्या। पहिल्या ड्रेंचिंग मध्ये ॲलेट लिसेंटा, सेकंड ड्रेंचिंग मध्ये आपलं जे 5 स्ट्रोक आणि जे हे आहे 1448 याची ड्रेंचिंग केली। आणि तिसऱ्या ड्रेंचिंगला 15-15-15 आणि जे एनो येतं याचं इमिनंट ॲग्रोचा एनो येतं त्याचा वापर केला। त्याच्यानंतर मग आपले रेग्युलर जे वॉटर सोल्युबल आहेत, त्याचबरोबर स्लरी आहे, स्लरीमध्ये जे गोकृपामृत असेल किंवा जे जीवामृत, त्याच्यानंतर अल्केमी सोल्युबल असेल किंवा ईएमच्या स्लरी असेल किंवा मासाळी जे अर्का आहे त्याची स्लरी, आपण याचा एव्हेन न्यूट्रीमिक्स याचा पण आपण वापर केला आहे। बरं, व त्याचबरोबर तुम्ही वरून फवारणी घेतली, बुरशीनाशक असेल, कीटकनाशक असेल, त्यामध्ये तुम्ही काय काय औषधं वापरले? व असं तुम्हाला रिझल्ट, तुमचा प्लॉट एकदम एवढा परफेक्ट आहे, तुम्ही काय काय वापरलेलं आहे वरून? सुरुवातीच्या काळात आपण एकदम हलके बुरशीनाशक किंवा कीटकनाशक वापरले असतील। त्याचनंतर आपण एक सिन्वा एक वापरले। त्याच्यानंतर बुरशीनाशकांमध्ये वेल्डो झालं, परत मेरिओन झालं, एव्हिमिन झालं, मिलोडिओ झालं, या बुरशीनाशकांचा वापर केला आहे। तसेच पांढरी माशी, नागाळी नियंत्रणासाठी सोलोमॉन असेल किंवा मग बायो 303, दमन 47 या ऑर्गॅनिक प्रोडक्टचा पण आपण वापर केला आहे। तसेच फुलकळीसाठी आपण एक कॉम्पो कंपनीचं क्विकॉन झालं, परत कौसा मॅक्स आणि कॅरॉनचं बॉप या आपण उत्पादनाचा आपण वापर केलेला आहे। त्यांचा एव्हन्यू स्टार, आणि त्या उत्पादनाचा आपल्याला रिझल्ट पण एकदम परफेक्ट आला आहे। बरं दादा, मी तुम्हाला एक पाठीमागे एक सांगितलं होतं, ह्याचं सजेशन केलं होतं, तुम्ही कृषीवर्धक किट वापरली तुमच्या पिकासाठी। कृषीवर्धक किटचा तुम्हाला काय रिझल्ट जाणवला? तुम्ही ही एक किट वापरली होती, मी तुम्हाला सांगितली होती, तर काय बदल जाणवला तुम्हाला याचा? कृषीवर्धक किट आपण प्लॉटला जेव्हा 30 दिवस झाले ना, त्या पिरियडमध्ये आपण ही कृषीवर्धक किट वापरली होती। कृषीवर्धक किटचा वापर केल्यानंतर जी पांढरी मुळे आहे आणि जी पानांची जी काळोखी असते किंवा रुंदी वगैरे असते आणि जी फुटवा वगैरे किंवा जी आपण झाडांची विगर म्हणतो, ती एकदम अतिशय उत्तमरित्या याचा कृषीवर्धक किटचा वापर केल्यानंतर एकदम उत्तमरित्या जाणून आली। आणि त्याचबरोबर फुलकळी निघायला पण जोमाने सुरुवात झाली होती। बरं, शेतकरी बांधवांना काय सांगू शकता किट बाबतीत? तुम्ही म्हणजे त्यांनी वापरली पाहिजे की नाही? हो, शेतकरी बांधवांना मी एक नक्कीच रिकमेंडेड करू शकतो, कारण त्यात आपल्याला एक 4 ते 5 प्रोडक्ट येतात, ह्युमिक, फुलविक, अमायनो ऍसिड्स आणि लिग्निन, सीविड एक झालं। त्यामुळे आपल्याला ते सेपरेट वापरण्याचं सेपरेट वापरायची गरज पडत नाही। आणि एक अतिशय उत्तम ही जी किट आहे ना, एक उत्तम आहे, त्याचा रिझल्ट पण बेस्ट आहे। बघू शकता मित्रांनो तुम्ही, बाकी प्लॉटची कशा पद्धतीनं वाढ असेल, फुलकळींची संख्या असेल, सेटिंग वगैरे एकदम छान पद्धतीने आहे। मित्रांनो, तुम्हाला प्रत्यक्ष हा प्लॉट जर पाहायचा असेल तर संगमनेर नाशिक हायवेवर घारगाव म्हणून गाव आहे मित्रांनो, इथे हा प्लॉट आतमध्ये त्या रस्त्यावरून 2 किलोमीटर आतमध्ये प्लॉटची 1 नंबर ग्रोथ आहे, सेटिंग वगैरे, फुलकळींची संख्या एकदम छान पद्धतीने आहे। मित्रांनो, त्यांनी सर्व कंपनीचे औषधं वगैरे वापरून सगळे वेळेत काम करून अशा पद्धतीनं हा प्लॉट बनवलेला आहे। एकदम सुंदर रिझल्ट, नियोजन 1 नंबर केलेलं आहे।
शेतीमध्ये ते मित्रांनो वेळेवर सगळ्या गोष्टी करतायत, म्हणून त्यांचा प्लॉट आज अशा पद्धतीनं झालेला आहे. धुकं असेल, वातावरणाची ह्या गोष्टी सगळ्या समजून घेऊन त्यांनी हे फवारणी असेल, वेळोवेळी खतांचे डोस असेल आणि निवड असेल औषधांची, खतांची, ही एकदम योग्य पद्धतीनं करून अशा पद्धतीनं प्लॉट बनवलेला आहे. मित्रांनो, अशीच नवनवीन माहिती पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व शेअर करा. धन्यवाद.